लग्नानंतर होईलच प्रेमच्या येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत. काव्या खूप टेन्शनमध्ये असते, तिला समजत नसतं. त्यामुळे ती वसूला आत्याला म्हणते की उद्या जर काउन्सलर आला तर पिहूच्या मनात काय आहे हे काढून घ्यायला त्याला खूप वेळ लागणार नाही. तेव्हा वसू आत्या रम्याला म्हणते, हो बरोबर आहे तुझं. मग आता मानिनी आणि विक्रमच्या ॲनिव्हर्सरीमध्ये असा काहीतरी धमाका करायला पाहिजे, त्याशिवाय ना हा प्रश्न मार्गी लागणार नाही. तर इकडे सगळेजण मानिनी आणि विक्रमच्या ॲनिव्हर्सरीमध्ये बिझी असतात. तर विक्रम म्हणतात की आज फ्रेंडशिप डे आहे, तर चला सगळ्यांनी एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधून मैत्रीची सुरुवात करा. असं म्हणून ते सगळ्यांच्या हातात एक एक फ्रेंडशिप बँड देतात आणि सगळ्यांना हे बँड एकमेकांना बांधायला सांगतात. आता नंदिनी, जीवा, पार्थ आणि काव्या एकमेकांकडे बघू लागतात आणि विचार करतात की ही फ्रेंडशिप बँड एकमेकांना बांधले तर खरंच नव्या मैत्रीची सुरुवात होईल का.